नमस्कार शेतकरी बांधवांनो, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकरी बांधवांवरती सतत अन्यायच या ठिकाणी झालेला आहे। हा कर्जमाफी संदर्भात तर आहेच, परंतु एक नवीन म्हणजेच की शेतकरी बांधवांवरती अन्याय होण्याची शक्यता आहे। आणि आता हा अन्याय नेमकी शेतकरी बांधवांवरती कोणता हे सुद्धा आपल्याला याच व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांनो बघायचंय। त्यानंतर अजित नवले यांनी किसान सभेच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी करवण्याचं ठरवलेलं आहे की या नियमित कर्जदारांना सुद्धा 2 लाख रुपयांची कर्जमाफी या ठिकाणी मिळावी। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेबाबत सुद्धा सध्या या ठिकाणी काही चर्चा सुरू आहेत। त्यानंतर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा सरकारवर या नमो शेतकरी महासन्मान बद्दल कर्जमाफी बद्दल शेतकरी बांधवांनो बरेचसे या ठिकाणी आरोप केलेले आहेत। आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेमकी अधिवेशनामध्ये काय म्हटले होते आणि त्यावरती अजित नवले साहेब नेमकी काय म्हणतात हे सगळं आता आपल्याला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे। त्यामुळे चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला संपूर्ण माहिती सविस्तरपणे समजून घेऊया। आता तुम्ही बघतच असाल की शेतकरी बांधवांनो, जे नियमित कर्जदार शेतकरी असतात हे काय लय धनदांडके म्हणजेच की लय पैशावले असं काही नाहीये। हे गोरगरीबच शेतकरी असतात, सर्वसाधारण शेतकरी असतात, तरी सुद्धा ते नियमित कर्ज भरतात। आपल्या हातावरती पोट भरणारे शेतकरी असतात आणि ते आपल्या डोक्यावरती म्हणजेच की वजन नको म्हणजेच की कर्ज नको याच कारणामुळे ते नियमित कर्ज भरतात। आणि याच शेतकरी बांधवांवरती या कर्जमाफीच्या योजनेमधून आतापर्यंत शेतकरी बांधवांनो अन्याय झालेला आहे। नुसता याच कर्जमाफी नाही तर आतापर्यंत ज्या दिलेल्या कर्जमाफी आहेत त्यामध्ये सुद्धा म्हणजेच की शेतकरी बांधवांवरती या ठिकाणी अन्याय झालेला आहे। त्यासोबत जे शेतकरी बांधव कर्जमाफीची प्रतीक्षा करत आहेत, आता अशा शेतकरी बांधवांच्या सुद्धा याद्या या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका, तुमची सुद्धा यादी या ठिकाणी येणार आहे आणि तुमचं सुद्धा कर्ज माफ होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।